जिल्हाधिकारी आणि अन्न पुरवठा विभाग यांना आरबी दयावान सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने निवेदन देण्यात आलं। सोलापूर जिल्ह्यातील न्यायालयीन कक्षातील कार्यरत असणारे सिनियर आणि ज्युनियर असे 1500 वकील आपल्या कोर्टामध्ये कार्यरत आहेत। गेल्या वर्षभरापासून कोर्टाची कामं ठप्प असल्यामुळे आणि ऑनलाईन प्रक्रिया चालू असल्यामुळे सोलापूरमधल्या वकील लोकांना काटकसरीचं जीवन जगावं लागतं। जिल्हाधिकाऱ्यांनी वैयक्तिकरित्या याकडे लक्ष देऊन आपल्या स्तरावरील जीवनावश्यक वस्तूंचे तातडीने विचार करण्यात यावे आणि औषधोपचार, आर्थिक मदत आणि लसीकरण करण्यात यावं अशी मागणी आरबी दयावान सामाजिक संस्थेच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली। यावेळी संस्थेचे अध्यक्ष रमाकांत बाळशंकर, सामाजिक कार्यकर्ते विश्वभूषण कांबळे, रविकांत बाळशंकर, सद्दाम शेख, अजय सिंग, विश्वरत्न कांबळे, राहुल बाळशंकर, बुद्धभूषण कांबळे, दादा सरबदे, सोनू ओहाळ, परमेश्वर कांबळे, अबू इनामदार आदींची उपस्थिती होती। कोर्टाची कामे 1 वर्ष झालं बंद असल्याने जो ऑनलाईन प्रक्रिया चालू झालेली आहे, पण जिथं जे ज्युनियर वकील आहेत, जे शिकणारे तसे सिनियर, अशा सर्व वकिलांना काटकसरीचे जीवन जगावे लागत आहे। त्यामुळे आम्ही आत्ताच जिल्हाधिकारी साहेब आणि अन्न पुरवठा विभाग यांना निवेदन देऊन निदर्शनास आणून देण्याचे काम हे आरबी दयावान संस्थेच्या मार्फत करण्यात आले आहे। कारण त्यांना जीवनावश्यक वस्तू, आर्थिक मदत आणि औषधोपचार करून लसीकरण करण्यात यावे आणि कोर्टामधल्या वकील लोकांकडे वैयक्तिकरित्या जिल्हाधिकारी साहेबांनी लक्ष देऊन त्यांना मदत आणि अन्न पुरवठा करण्यात यावे।